राष्ट्रहिताचा बुलंद आवाज, राष्ट्रप्रथम न्यूज. श्रमभूषण पुरस्काराने सन्मानित 15 मान्यवर व्यक्तिमत्वांचा गौरव. श्रम फाउंडेशनच्या 4थ्या वर्धापन दिनानिमित्त समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या 15 मान्यवर व्यक्ती आणि संस्थांना श्रमभूषण पुरस्कार 2025 प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार सोहळा दिनांक 27 एप्रिल 2025 रोजी सकाळी 11 वाजता शाहू स्मारक भवन कोल्हापूर येथे मोठ्या उत्साहात पार पडला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून पद्मश्री व अर्जुन पुरस्कार विजेते भारताचे पॅरा ऑलिम्पिक जलतरणपटू माननीय मुरलीकांत पेटकर, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव श्री शिवराजी नाईकवाडे, सुप्रसिद्ध चार्टर्ड अकाउंटंट CA सुनील नागावकर, बहुजन परिवर्तन पार्टीचे अध्यक्ष माननीय बाजीराव नाईक तसेच श्रम फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष श्री कमलाकर सारंग हे उपस्थित होते. पुढील पुरस्कार विजेते पुढील प्रमाणे: कुमारी अन्वी घाडगे सर्वात लहान गिर्यारोहक, कुमारी जानवी पाटील गडकोट संवर्धक आणि वृक्षमित्र, माननीय सौ सरिता सासने सुप्रसिद्ध समाजसेविका, माननीय सौ सीमा जाधव महिला समुपदेशक, माननीय श्री चंद्रकांत कांडेकरी यशस्वी उद्योजक आणि समाजसेवक, माननीय श्री अमोल बुड्ढे पर्यावरण प्रेमी आणि वृक्षमित्र, माननीय श्री रविराज होसमने केअरटेकर आणि जीवरक्षक, माननीय श्री दिनकर कांबळे सुप्रसिद्ध सिने कलाकार, माननीय श्री महादेव साळुखे तायक्वांदो प्रशिक्षक, माननीय श्री संभाजी चव्हाण रक्तदाता, माननीय श्री आनंद जाधव तबला प्रशिक्षक, माननीय श्री प्रदीप कुलकर्णी अंध कलाकार, माननीय श्री दीपक कारंजकर कराटे प्रशिक्षक, माननीय श्री सतीश वडणगेकर सायकलपटू, माननीय श्री राम कारंडे. कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात श्री कमलाकर सारंग यांनी श्रम फाउंडेशनच्या उपक्रमांची सविस्तर माहिती दिली. प्रमुख पाहुण्यांनी श्रम फाउंडेशनच्या कार्याचं कौतुक करताना आपले अनुभव मांडले. पुरस्कार स्वीकारणाऱ्यांपैकी रविराज होसमने यांनी आपली भावना व्यक्त करताना अश्रू अनावर केले. अंध कलाकार दीपक कारंजकर यांनी समाजात आदर्श निर्माण करणाऱ्या पुरस्काराचे महत्त्व अधोरेखित केले. तबला प्रशिक्षक प्रदीप कुलकर्णी यांनी 30 वर्षानंतर आपल्या कार्याची दखल घेतल्याबद्दल आभार मानले. या कार्यक्रमाची सांगता बाजीराव नाईक यांच्या आभार प्रदर्शनाने आणि राष्ट्रगीताने झाली. प्रतिनिधी कोल्हापूर. आज श्रम फाउंडेशनच्या 4थ्या वर्धापन दिनानिमित्त आपल्या सर्वांचं प्रथम मी स्वागत करतो. खरं तर श्रम फाउंडेशन ही संस्था 20 जानेवारी 2021 रोजी स्थापन झाली आहे आणि श्रम फाउंडेशनचा मूळ उद्देश आहे की दुर्गम भागामध्ये एज्युकेशन आणि हेल्थवर काम करण्याच्या उद्देशाने आम्ही स्थापन केलेले आहे. सर्वप्रथम मी आलेल्या सर्व पाहुण्यांचं इंडिव्हिज्युअल नाव घेऊन स्वागत करतो. तर श्रम फाउंडेशन ही संस्था काय करते, तर श्रम फाउंडेशन ही संस्था दुर्गम भागात एज्युकेशन आणि हेल्थवर काम करत असताना आमेरी सारख्या शहरीतील गावामध्ये मी स्वतः व्हिजिट दिला आणि शाळांची परिस्थिती बघितली तर तिथं 15 विद्यार्थी 18 विद्यार्थी आता शाळेचा पट आहे. तर अशा शाळांचा विद्यार्थीचा पट वाढावा त्यासाठी काय केलं पाहिजे, तर मुलांना जर चांगल्या सुखसोयी मिळाल्या तर मुलं यायला शाळेत. तिथं त्या शाळेच्या जवळ अक्षरशः पवनचक्की आहे, म्हणजे इतक्या डोंगराळ भागात शाळा आहे, मुलं इतक्या लांब चालत येणं शक्य नाही. त्या शाळेला मी विनंती केली तुमच्या शाळेचं फक्त ड्रेस आणि बुक्स मिळतात, ते सोडून बाकीचं जे काय लागेल ते दरवर्षी श्रम फाउंडेशन तुम्हाला देईल. आणि ते सांगितल्यापासून आमची सुरुवात झाली. कोरोना काळात आमच्या संस्थेची सुरुवात झाल्यामुळं आम्ही कोरोना काळात 200 मोफत लसीकरण केलं. तर कोवॅक्सिन लसी कोरोना काळात आम्ही सगळ्यांना दिलेल्या. त्याचबरोबर दुर्गम भागामध्ये काम करण्याचा उद्देश जरी असला तरी कोरोना काळात आम्हाला दुर्गम भागात जात येत नव्हतं. त्यामुळे आम्ही रोज 150 गरीब आणि कोरोनाग्रस्त लोकांना फूड पॅकेट देण्याचं काम श्रम फाउंडेशनने केलेलं आहे. आपला श्वास आहे कोल्हापूरचा. इथं एक घरात हुडकायला गेलं तर तुम्हाला 10 घरे मिळतील अशी परिस्थिती आहे. रॉ मटेरियल इथं तयार आहे. आज आपण दिल्ली ऑलिम्पिक असोसिएशन मध्ये हा गेम इन्क्लूड करून मागच्या वर्षी 23-24 ला चालू झालाय. दिल्ली ऑलिम्पिक असोसिएशन मध्ये हा खेळ आलेला आहे लाठीकाठी आणि यंदाही मे महिन्यात ज्या होणार आहेत त्याच्यामध्ये देखील या खेळाचा समावेश झालेला आहे. हा खेळ आपण ओरिएंटेशन ज्यावेळेस दिलं या खेळासंदर्भात मी कोल्हापुरात बसून या खेळाचं ओरिएंटेशन दिलेलं आहे. ऑल ओव्हर इंडिया या खेळाचं जे DSO ऑफिस मध्ये जे ओरिएंटेशन घेण्यात आलं ते कोल्हापूरमध्ये बसून स्टार्टअप केला होता आणि तो खेळ इन्क्लूड झालेला आहे. दिल्ली ऑलिम्पिक मध्ये MP मध्ये झालेला आहे. महाराष्ट्रात ते लवकर येण्याचे चान्सेस नाही. महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन मध्ये बरोबर आहे सर.
सर लेट अस फाईट फॉर दॅट. एवढंच सांगतो की लाठीकाठी प्रचंड मोठ्या प्रमाणावरती आपल्याला पुढं पाहायला मिळेल. केला त्या कार्यक्रमाचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे, कारण धर्मादाय आयुक्त कार्यालयात गेले 15 वर्ष काम करताना हजारांना संस्था बघितलेल्या आहेत. तुम्हाला पण वाटणार नाही, पण आपल्या फक्त कोल्हापूर जिल्ह्यातल्या संस्थांची संख्या 45,000 आहे. कार्यरत असणाऱ्या संख्या अगदी हाताच्या बोटावर मोजण्या इतकी असते. 10%, 20%, जास्तीत जास्त 30% संस्था प्रत्यक्ष काम करत असतात. आणि त्यातून अशा पद्धतीनं संस्था जे कोरोना काळातल्या लसीकरणापासून धान्य वाटप आणि इतर सगळ्या जाणीव ठेवून, म्हणजे समाजासाठी आपण काही देणं लागतो ही जाणीव ठेवून काम करणाऱ्या संस्था फार कमी आहेत. कारण एवढ्या वर्षाचा माझा अनुभव आहे की संस्था कशा पद्धतीनं काम करतात आणि संस्थेतून आपण काहीतरी हेतू घेऊन काम संस्थेमध्ये येणारे लोक कसे असतात आणि संस्थेच्या माध्यमातून लोकांसाठी झटणारे लोक कसे असतात हे फार जवळून बघितलेलं आहे. त्यामुळं सारंग कुटुंबियांचं मी खरोखर अभिनंदन करतो की इतक्या चांगल्या पद्धतीने ही संस्था आपण नावारूपास आणण्याचा आणि त्या संस्थेच्या माध्यमातून गरीब व गरजू विद्यार्थी त्याचबरोबर सर्वच घटकांना मदत करण्यासाठी जे त्यांनी काम चालवलेलं आहे हे कौतुकास्पद आहे. बाहेरच्या जिल्ह्यातले लोक, संस्थेचे लोक सुद्धा त्यांच्या कार्यक्रमाला आले, त्यावरून त्यांचा संपर्क कळतो की तिथल्या संस्था, तिथल्या समस्या याबाबत ते चर्चा झाली आहे आणि त्यानुसार एकत्रितरित्या काम करण्याची ही तयारी आहे. म्हणजे खूप चांगल्या पद्धतीनं आपण हा संस्था चालवण्याचा उपक्रम राबवत आहात. तुम्हाला कुठल्याही स्तरावर धर्मादाय आयुक्त कार्यालयातील कुठल्याही स्तरावर कुठलीही मदत लागली तर मी ठामपणे तुमच्या बरोबर आहे. यात मला यासाठी खूप आनंद होईल काम करायला. त्याचबरोबर जे मान्यवरांचं अजून मनोगत व्यक्त करणं बाकी आहे, परंतु वेळेच्या अभावी मला बैठकीला जाणं आवश्यक असल्यामुळं मी आपली रजा घेतो. ज्योतिबा प्राधिकरण आणि महालक्ष्मी प्राधिकरण ह्या दोन्ही मीटिंग उद्या लागलेल्या आहेत आणि आज अचानक आता ज्योतिबावर जाणं आवश्यक असल्यामुळं मी दिलगिरी व्यक्त करतो आणि या कार्यक्रमाला बोलवल्याबद्दल सर्व संयोजकांचा